नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या डेटा अनालिसिस व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकत असाल कालसाठीचा कालच्या व्हिडिओमध्ये जो डेटा दिला होता आजच्या मार्केटसाठी, तो ॲज अ साइडवेज दिला होता की साइडवेज काम होणं अपेक्षित आहे. डेटा निगेटिव्हच होता, नो डाऊट. पण ज्यावेळी डेटा इमॅच्युअर, हे इमॅच्युअर शब्द लिहिलाय, याचा काय मिनिंग होतो तो तुम्हाला शॉर्टकटमध्ये थोडासा सांगतो. इमॅच्युअर म्हणजे ह्या पोझिशन्स आहेत बघा, इथं 18 लाख दिसतात, इथं 30 लाख आहेत, म्हणजे ऑलमोस्ट हाफ पोझिशन्स आहेत, बरोबर. मग अशा वेळी काय होतं की एका डायरेक्शनला जर मार्केट राहिलं, बघा ते दिलंय मी तुम्हाला इथे, डायरेक्शन जर एका साईडला जर राहिलं तर ती डायरेक्शन कॅरी होते. ठीक आहे, वन ट्रेंड जो पण असतो तो कॅरी होतो. पण मला असं म्हणायचं होतं की मेजॉरिटी जर तो पॉझिटिव्ह साईडला जर झाला तर ती डायरेक्शन कॅरी होऊ शकते, कारण रिटेलर जो आहे ना तो ऑलवेज पॉझिटिव्ह साईडने विचार करणारा कार्यकर्ता आहे. म्हणजे मग त्याला कुठल्याही निगेटिव्ह पॉइंट ऑफ टाइमला असं वाटत असतं की मार्केट वरतीच जाईल, तर तो मग ते बाईंग करतो. आज त्याच्याकडून थोडं मिस आउट होतं की त्याचा जो कन्व्हिक्शन आहे ते आता थोडं फेल होताना दिसतंय, कारण 26,200चा सस्टेन नाही झाला, 26,300च्या वरती जाऊन तो सस्टेन नाही झाला. तर मग आता थोडासा त्याचा विश्वास आहे तो डगमगलाय. ठीक आहे, तरी पण त्या अर्थाने त्याने अजून पॉझिटिव्ह साईडलाच काम केलेलं आहे, फार असं डगमगलाय असं म्हणता येणार नाही. पॉझिटिव्ह साईडलाच काम केलेलं आहे, 4.5 लाखाच्या पोझिशन्स पॉझिटिव्ह साईडला आहेत, तर ही फार मोठी गोष्ट आहे ऍक्च्युली. तर हे पण एक निगेटिव्ह इंडिकेशन्स आहेत. तर प्रो प्लेअरनी निगेटिव्ह काम केलेलं आहे, मार्केट साईडवेज राहील आणि कदाचित ते निगेटिव्ह साईडला पण प्ले करेल. ओके, म्हणजे निगेटिव्ह पण साईडवेज. पण डेटा इमॅच्युअर आहे, काही न्यूज वगैरे आल्या तर सुरू एक्सपायरी नंतरच्या 2 दिवसाचा एवढासा हे हे असतं की डेटा थोडासा कमी असल्यामुळे मग एक साईडचा प्रेशर आहे, म्हणजे रिटेलरचा जो प्रेशर आहे तो कधी कधी वर्कआउट होतो आणि मग तो अपोजिट साईडला घेऊन जातो मार्केट. मग अशा वेळी एफ आयज आणि प्रो प्लेयर त्याला अपोज नाही करू शकत, म्हणजे 18 लाख पोझिशनच्या अगेन्स्ट 4 लाख वाले तेवढे लढू नाही शकत. तर मग ते त्याला लेट गो करतात, जा तुला ज्या डायरेक्शनला जायचंय त्या डायरेक्शनला जा, मग आम्ही आमचा गेम हे करू. मग ते सेंटिमेंट न्यूज काय येऊन मार्केट खाली ठेवण्यासाठी प्रयत्न करतात. तर हे शेड्यूल असतं सगळं, हे प्रॉपर मॅनेजमेंट असतं त्यांचं, अशा हिशोबाने हे काम त्यांनी केलेलं असतं. ठीक आहे, तर मित्रांनो, हा रिसर्च तुम्हाला कसा वाटतोय? रॉ रॉ व्हिडिओज मी हे करतोय, कुठल्याही पद्धतीचं काही एडिटिंग वगैरे साठी माझ्याकडे वेळ नाहीये ऍक्च्युली. तर या पद्धतीने हे काम चाललंय. तर हे जे रिसर्च आहे हे रिडिफाईन होत चाललंय, म्हणजे एकदम फाईन फाईन होत चाललंय. सुरुवातीला ज्यावेळी मी करत होतो त्यावेळी कदाचित 10 पैकी 5 वेळा हे बरोबर येत होतं की अशा पद्धतीने काम होईल. कदाचित आता 10 पैकी 7 वेळा 6 वेळा बरोबर येऊ शकतं, पुढे जाऊन 8-9 वेळा पण ते बरोबर येऊ शकतं. पण मुद्दा हा नाहीये की आपण बरोबर आहे की चुकीचे आहे, आपल्या फेवर मध्ये प्रोबॅबिलिटी आहे की नाही. म्हणजे जर मी निगेटिव्ह साइडवेज मुवमेंट घेऊन चाललोय तर मी आयडियली वरच्या साईडला काही कॉल शॉर्ट करणं आउट ऑफ मनी, तिथून काही थिटा मिळतोय का तो बघता येईल का, इन दी मनी कॉल शॉर्ट करून काही हेजिंग करून अजून एखादी पेअर त्या ठिकाणी घेता येईल का, अशा पद्धतीचं हे. म्हणजे जरी आपण फेल झालो, म्हणजे जरी आपलं रिसर्च एखाद्या केसमध्ये जर चुकीचा आला तरी आपल्याला लॉस नाही लागला पाहिजे. तर हा प्रोबॅबिलिटीचा गेम आहे, ना की कुठल्या गॅरंटीड प्रिडिक्शनचा. ओके, तरी जरी आपला हा डेटा बरोबर येत असला, फार मेजॉरिटी ऑफ टाइम्स हा बरोबरच येतो आणि तसंच सेंटिमेंट्स असतात, लॉंगर टाइमला हा चुकणार नाही. शॉर्टर टाइमला एखाद्या वेळी जर काही न्यूज असली, काही छोट्या मोठ्या गोष्टी असल्या तर अपोजिट साईडला काम होऊ शकतं. ओके, ते नाकारता येत नाही. पण अशा केसमध्ये जर ते तसं झालं तरी आपल्याला फार लॉस होणार नाही किंवा फार मेजर डेंट येणार नाही आणि आपण ओव्हरऑल नेट टू नेट आपण पॉझिटिव्ह राहू, अशा हिशोबाचा हा डेटा आहे. हा डेटा हा वन ऑफ द फॅक्टर नाहीये, हा वन ऑफ द फॅक्टर आहे. आपल्याकडे मार्केट अनालाइज करायला अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये आपण पीसीआर बघतो, त्याच्यानंतर स्ट्रॅडल स्ट्रँगलचं बिहेवियर, त्याच्या प्राइजेस, अजून विक्सचा बिहेवियर आपण बघतो, फ्युचरचा प्रीमियम असतो त्या ठिकाणी, त्यानंतर स्ट्रँगलच्या प्राइजेस आपण ट्रॅक करतो, गॅमा ब्लास्ट काय असतो, थीटा, गॅमा, वेगा, हे सगळे ग्रीक्स आहेत ते आपल्याला बघायला लागतात, ओआय बघायला लागतात, बिल्डअप्स काय आहेत, शॉर्ट कव्हरिंग, लॉंग अनवाइंडिंग, हे सगळ्या गोष्टी आपल्याला विचारात घेऊन मग ते डिसिजन बनवावं लागतं. तर इंट्राडे ट्रेडिंग हे कन्सेप्ट वेगळी आहे, एक सिस्टमॅटिक ट्रेडिंग बनवलेली आहे आणि ही सिस्टमॅटिक ट्रेडिंग आपल्याला लॉंगर टाइम फ्रेम मध्ये 100% पॉझिटिव्ह ठेवेल. ठीक आहे, तर अशा हिशोबाचं हे गणित आहे, तुम्हाला डेटा रिलेटेड प्रॉस्पेक्ट देणं आवश्यक होतं,
कारण तुम्ही ह्याच्या बेसवर जर काही ट्रेड घेणार असाल तर ते चुकीचं आहे. ह्याच्यामध्ये इंट्राडे काही डेटा येतो, तो पण मी ग्रुपवर पाठवत असतो. ग्रुपवर नसाल तर तुम्ही ऍड व्हा, प्रोफाईल मध्ये जाऊन नंबर चेकआउट करा, रिक्वेस्ट पाठवा ग्रुपला ऍड होण्यासाठी. ठीक आहे, तर अशा हिशोबाने हा डेटा आहे, ह्याचं प्रॉस्पेक्ट आहे. हा सुप्रीम नाही आहे, ह्याच्यात अजून बरेचसे पॅरामीटर आहेत, ते आपल्याला ट्रॅक करावे लागतात आणि मग जाऊन हे सगळं रिडिफाईन होतं. ठीक आहे, तर मित्रांनो आजच्यासाठी डेटा जो आलेला आहे तो थोडासा साईडवेज टू निगेटिव्ह साईड आहे. ठीक आहे, तर त्या हिशोबाने तुम्ही प्ले आउट करायला काही हरकत नाही. तर थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये.